सदैव टीकेच्या केंद्रस्थानी असलेला, परंतु गेल्या 6 दशकापासून राजकीय पटलावर आपलं अस्तित्व टिकून ठेवलेला एकमेव नेता म्हणजे शरद पवार. म्हणजे एवढी जर टीका जर इतर कोणत्याही नेत्यांच्या वाट्याला आली असती तरी त्यांचं राजकीय आयुष्य हे क्षणभंगूर ठरलं असतं, ते इतकं दीर्घकाळ टिकून राहिलंच नसतं. पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं राजकीय जीवन अतिशय यशस्वीपणे कडेला घेऊन जाणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं, त्यांच्या प्रत्येक कर्माचं मूल्यमापन हे राजकीय दृष्टिकोनातून केलं जातं. हा त्यांच्यावर आजवर म्हणजे राजकीय विश्लेषक असतील, माध्यमं असतील, त्यांचे विरोधक असतील, त्यांच्यावरती सदैव हा आरोप म्हणजे शरद पवारांचा भरवसा धरता येत नाही किंवा शरद पवार हे बेभरवशाचे राजकीय नेते आहेत. म्हणजे ते एकाच्या खांद्यावरती हात ठेवणार आणि दुसऱ्याचं कल्याण करणार. म्हणजे अशा संदर्भात त्यांच्या राजकीय प्रत्येक कृतीला त्या चष्म्यातून बघितलं जातं. एवढा अन्याय भारतीय राजकारणात कोणावरही झाला नसेल तेवढा या शरद पवारांवर झालेला आहे. म्हणजे आता सरळ घ्या ना, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी देशभरामध्ये आंदोलन चालू होतं. सगळी तरुणाई रस्त्यावरती होती आणि यामध्ये सरकार स्वतः 12 वर्षामध्ये MJ अकबरचा राजीनामा जर सोडला तर एकाही मंत्र्याचा राजीनामा या सरकारनं घेतला नव्हता. म्हणजे फार मोठी मोठी आंदोलनं जरी झाली, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं म्हणजे कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला गेलेला नव्हता. म्हणजे सरकार स्वतःचा ताठरपणा सोडायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळी तरुणाई रस्त्यावर उतरू पाहते आहे, सरकार संवाद साधत नाही आहे. आणि हे लोकशाहीसाठी बरं चित्र नव्हतं, कुठेतरी हे हिंसेला प्रोत्साहन देणारं होतं. आणि अशा वेळी जर कुठंतरी सेतू बांधण्याचं काम शरद पवारांनी केलं असेल तर त्या गोष्टीकडे सुद्धा एक राजकीय पाऊल म्हणून पाहिलं जातं. म्हणजे शरद पवार जंतर मंतरवर जातात आणि जंतर मंतरवर गेल्यानंतर ते अभिजित दिपकेला भेटतात, त्यांचं त्या मागण्या समजून घेतात. म्हणजे सरकारकडून कुणी जायला तयार नाही, विरोधी पक्षाकडून LOP म्हणजे राहुल गांधी जे गेलेले नसतात. आणि मग हे उद्धव ठाकरे वगैरे हे नंतर जातात. म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे फोन करतात, शरद पवार जंतर मंतरवर जातात आणि मग ते पंतप्रधानांच्या भेटीला जातात. आणि पंतप्रधानांच्या भेटीला जाऊन ते स्पष्ट करून सांगतात की लोकशाहीमध्ये हट्टाला पेटणं, संवाद न साधणं याचे फार मोठे दुष्परिणाम असतात. आणि तुम्ही एकतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या तरुणांशी संवाद साधायला सुरुवात करा. आणि याच गोष्टीवर पत्रकार ज्यावेळी राज ठाकरेंना बोलतात, विचारतात, त्यावेळी म्हणजे ते अभिजित दिपकेला भेटतात आणि पुन्हा नंतर पंतप्रधानाला भेटतात, याबद्दल तुमचं मत काय? त्यावेळेस हे राज ठाकरे म्हणतात, याला तर जंतर मंतर म्हणतात. म्हणजे शरद पवार हे देशाच्या लोकशाहीसाठी, तरुणांच्या जे काही आक्रोश तरुणांचा आहे त्याच्यासाठी जो अश्रुधुरांचा मारा होतो आहे, जो लाठीचार्ज होतो आहे, 15-15, 16-16 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडले जात आहेत, हे चित्र, ही लाजिरवाणी गोष्ट. म्हणजे हे लोकशाहीसाठी जेवढी लाजिरवाणी तेवढी राजकीय विरोधकांसाठी सुद्धा म्हणजे खेदजनकच गोष्ट होती ना. आणि त्यामध्ये शरद पवारांनी सेतू बांधण्याचं काम केलं असेल आणि पंतप्रधानांना सांगितलं जर असेल तसं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आत्तापर्यंत त्यांच्या त्या कृतीचं समर्थन म्हणून कशा दृष्टिकोनातून बघितलं गेलं की शरद पवारांना आता कुठंतरी NDAमध्ये जायचं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते हे कॉक्रोच जनता पार्टीसाठी आंदोलित असताना, तरुणांच्यासाठी रस्त्यावर उतरलेले असताना एकीकडं शरद पवार इकडे भेटत आहेत यांना NDAमध्ये जायचं आहे म्हणून. आणि त्यासाठी मग कुठं ते देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटील भेटले, तटकरे भेटले,
ते पटेल भेटले अशा ह्या भेटी, किंवा एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार गेले म्हणजे यांना आता NDAमध्ये जायचं आहे, त्यांनी पुरोगामी विचारधारा सोडली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठंतरी जाणीवपूर्वक शरद पवारांची चांगली कर्म, एक वाईट कर्म, कोणतं कर्म आत्तापर्यंत एकाही पत्रकाराला किंवा एकाही विरोधकाला असं एखादं कर्म किंवा शरद पवारांची ही गोष्ट चुकीची होती असं सिद्ध करता नाही आलं. म्हणजे जे आरोप केले, आणि खरंच भाजपनं सुद्धा तो प्रयत्न करून पाहिला होता, अक्षरशः EDला सुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते शरद पवार EDलाच म्हटले की मी येतो. शेवटी सरकारला सुद्धा माघार घ्यावी लागली होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त शरद पवारांवर आरोपाच्या पलीकडं कुणालाही जाता आलेलं नाही आहे. आणि म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट राजकीय, म्हणजे राजकारण करणं म्हणजे काय असतं, लोककल्याणकारी गोष्टी करणं. आणि जर याच राजकारणाचा वेगळा अर्थ म्हणून राजकारण म्हणजे कुटील डाव, किंवा राजकारण म्हणजे समोरच्याचा कुठंतरी विकेट घेणे, समोरच्याचं कुठंतरी राजकीय करिअर उद्ध्वस्त करणे, या गोष्टी म्हणून या राजकारणाचा म्हणजे शरद पवार राजकारण करतात. अहो, त्या राजकीय कृतीचा म्हणजे जर या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला असेल आणि त्यामध्ये शरद पवारांचा हात आहे ना हो, त्यांनी मागणी केली, पण केवळ शरद पवार केवळ या गोष्टीसाठी म्हणजे त्या राजीनाम्यासाठी त्यांचाच प्रयत्न आहे असं नाही. जेव्हा संपूर्ण विरोधक म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार हे संसदेमध्ये सरकारला वेठीस धरतात, राहुल गांधी चुकीचं की बरोबर माहीत नाही पंतप्रधानांच्या दारात जाऊन आंदोलन पेटवतात, आणि त्याचंच उत्साह या तरुणांमध्ये, जंतर मंतरच्या तरुणांमध्ये नाही असं कसं म्हणता येईल. यामध्ये उद्धव ठाकरे हे अभिजित दिपकेला भेटतात, म्हणजे फोनवर बोलतात, त्यांना आंदोलनाला पाठिंबा देतात. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर येतात, सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधला जातो. म्हणजे हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे कुठंतरी भारतीय लोकशाही आणखी जिवंत आहे त्याचं एक प्रतीक आहे. आणि यामध्ये जर म्हणाल तर विरोधी पक्षाचे खासदार असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आणि उशिरानं आलेली काँग्रेस का असेना, पण सगळे अगदी आम आदमी पार्टी असेल किंवा समता पार्टी असेल, सपा, म्हणजे यांनी जे आंदोलन किंवा जे तरुणांना पाठिंबा दिला त्याचाच परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधानांची विकेट गेली आहे. म्हणजे त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आणि या गोष्टीकडं हा तरुणांचा विजय, हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. आणि कुठंतरी 12 वर्षामध्ये कुठं हे सरकार झुकत नाही किंवा लोकशाही मूल्यांना कुठं म्हणजे त्यांच्यासमोर नमतं घेत नाही किंवा लोकांच्या मागण्याकडे, म्हणजे ते अतिशय अहंकारी सरकार आहे. त्या सरकारचा एकतर या आंदोलनानं तरुणांच्या अहंकार मोडीत काढला आहे, नव्हे धुळीस मिळवला आहे. आता खरंच मग यामध्ये शरद पवार जर पंतप्रधानाला भेटले म्हणून जर ते जंतर मंतर, यालाच जंतर मंतर म्हणतात, राज ठाकरे म्हणत असतील किंवा संजय राऊत म्हणत असतील की हे संवाद साधतात म्हणजे कुठंतरी शरद पवारांचं यात राजकारण आहे, या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि आजवर प्रत्येक गोष्टीचं एक एक पापुद्रा उचकवला, जरी शरद पवारांनी केलेल्या कर्माचा एक पापुद्रा, आणि शेवटी हाताला काहीच नाही लागलं तरीही शेवटी लोक म्हणणार ही, म्हणजे त्यात समाज माध्यमं असतील, त्याच्यावर पत्रकार असतील, राजकीय विश्लेषक असतील, शरद पवारांचे विरोधक असतील, सगळ्यांना म्हणजे सदैव टीकेचा धनी राहतात शरद पवार. पण त्यांनी टीका होते म्हणून आपलं कर्म, चांगलं कर्म सोडलं नाही, म्हणून ते गेल्या 6 दशकापासून आजही राजकारणामध्ये त्यांचं महत्त्व टिकून आहे. याविषयी आपलं काय मत आहे? म्हणजे हा विजय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे तरुणांचा, विरोधी पक्षाचा, म्हणजे त्या विरोधी पक्षांच्या खासदारांचा, सगळ्या म्हणजे ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचा, आणि
नेतृत्व जरी सोनम वांगचुक किंवा CJP करत असले तरी हे तरुण एका दिवसामध्ये आंदोलित झालेले नसतात. ते त्या दीपकेंचे किंवा सोनम वांगचुकचे अनुयायी नसतात. कुठंतरी आपल्या आक्रोशाला, आपल्या असंतोषाला, खदखदता जो काही वेदना आहेत त्याला वाट मोकळी मिळते आणि ती जर वाट देशातल्या तरुणाईंमधून एखादा तरुण नेतृत्व पुढे येऊन देत असेल, त्यावरती लोकांनी विश्वास ठेवला आहे. आणि राजकीय पक्षसुद्धा खंबीरपणे, विरोधी पक्ष त्या तरुणांबरोबर उभे राहिलेत. म्हणून या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला गेलेला आहे. नाही तर आजवर 12 वर्षामध्ये राजीनामा न घेणारं सरकार. आणि राजनाथ सिंहसुद्धा म्हणाले होते की आमच्याकडे राजीनामा घेण्याची पद्धती नाही आहे. तरीसुद्धा हा तरुणांचा विजय यापुढे कुठंतरी शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर या भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी हे आंदोलन माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड ठरेल यामध्ये कुठलीही शंका नाही. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.